नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ मनीषा रवींद्र पाटील, SM ज्युनियर कॉलेज कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। आज आपण इयत्ता 12वीच्या पुस्तकातील व्याकरणाचा भाग पाहणार आहोत। त्यामध्ये सर्वप्रथम वाक्य प्रकार आणि वाक्य रूपांतर हे घटक आपण अभ्यासणार आहोत। खरं तर व्याकरण हा घटक बसून किंवा फक्त कथन करून शिकवण्यासारखा नाही। त्यासाठी आपल्याला फळ्याची आवश्यकता भासते। पण आजच्या या परिस्थितीनुसार मी फक्त व्याख्यान पद्धतीने व्याकरण शिकवणार आहे। मित्रांनो, आपण लिहिताना बोलताना अनेक प्रकारची वाक्ये वापरतो। ही वाक्ये शब्दांचा समूह असतो, पण नुसता समूह असेल तर त्याला अर्थ प्राप्त होत नाही, ते वाक्य पूर्ण होत नाही। आणि म्हणूनच शब्दांची अर्थपूर्ण रचना झाली तर वाक्य तयार होते। नुसते मी आलो, मी आले असं जर म्हटलं तर नेमका त्या वाक्याचा आपल्याला अर्थ लागत नाही। फक्त शब्द एकत्र करून वाक्य तयार होत नाही, तर त्यासाठी त्याची अर्थपूर्ण रचना असावी लागते। मग त्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद आणि त्याबरोबरच उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, विशेषण, क्रियाविशेषण, केवल प्रयोगी अव्यय आणि विधानपूरक शब्द असावे लागतात। तरच त्या वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाचा परस्परांशी काहीतरी संबंध जोडला जातो, आणि तो संबंध जोडला की मग त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो। आणि त्यासाठी आपल्याला वाक्यांचे प्रकार पाहणे गरजेचे आहे, आणि तेच प्रकार आपल्याला इयत्ता 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत। तर वाक्याचे दोन प्रकार, त्यातला पहिला प्रकार आहे आशयावरून आणि भावार्थावरून वाक्य, आणि दुसरा प्रकार आहे क्रियापदाच्या रूपावरून वाक्य। आता ह्या दोन्ही प्रकाराचे पुन्हा उपप्रकार पडतात। म्हणजे पहिला प्रकार आशयावरून आणि भावार्थावरून वाक्य, याचे पुन्हा 3 प्रकार पडतात। पहिला विधानार्थी, दुसरा प्रश्नार्थी आणि तिसरा उद्गारार्थी। तर आपण टप्प्याटप्प्याने प्रत्येकाविषयीची माहिती अभ्यासूया। यातील पहिला प्रकार आहे विधानार्थी वाक्य। आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय? तर ज्या वाक्यात कर्त्याने फक्त विधान केलेले असते त्या वाक्याला विधानार्थी वाक्य असे म्हणतात। मी पुन्हा एकदा सांगते, ज्या वाक्यात कर्त्याने म्हणजे जो कर्ता आहे त्या कर्त्याने एक विधान केलेले असते त्या वाक्याला आपण विधानार्थी वाक्य असं म्हणतो। या वाक्याची सुरुवात कर्त्यापासून होते। जो त्या वाक्यातला जो कर्ता आहे त्या कर्त्यापासून त्या वाक्याची सुरुवात होते, आणि वाक्य संपल्यानंतर तिथे पूर्णविराम असतो। जे वाक्याची सुरुवात कर्त्याने आणि त्यानंतर पूर्णविराम असतो। त्याचबरोबर त्या वाक्यामध्ये एखादी माहिती सांगितलेली असते। आता उदाहरण सांगते मी। आता इथे मी 3 उदाहरण देते। मी इयत्ता 12वी शिकत आहे। बाबा पंढरपूरला गेले। सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे। ही 3 वाक्य आहेत। आता ह्या वाक्यामध्ये सचिन तेंडुलकर उत्तम फलंदाज आहे असं जेव्हा म्हणतो तेव्हा आपण कर्त्याने सुरुवात झालेली आहे, शेवटी पूर्णविराम आहे। आता असंही म्हटलं आपण की विधानार्थी वाक्यामध्ये माहिती सांगितली जाते। याच्यामध्ये मी इयत्ता 12वी शिकत आहे, तर तो विद्यार्थी कोणत्या इयत्तेत शिकतो? 12वीत शिकतो। तो 11वीत शिकत असेल तर 11वी शिकत आहे, ही माहिती त्याच्यातून आपल्याला मिळते। बाबा कुठे गेले आहेत? तर बाबा पंढरपूरला गेलेत, ही माहिती मिळते। आणि म्हणूनच म्हणजे ह्या 3ही वाक्यांवरून आपल्याला विधानार्थी वाक्य जे आहे ते विधानार्थी वाक्य कसं असतं ते समजतं। म्हणजेच शिकत आहे, गेले आहे, फलंदाज आहे, ही माहिती मिळते। यामध्ये कुठला प्रश्न आहे का? तर प्रश्न नाही आहे। प्रश्न विचारलेला नाही, तर त्या प्रश्नांचं उत्तर दिलेलं आहे, माहिती दिलेली आहे। उद्गार नाही आहे, कुणाच्या तरी तोंडून आलेले आहेत असं नाही आहे, आज्ञा व्यक्त केलेली नाही आहे, आणि त्यामुळं हे वाक्य विधानार्थी वाक्य आहे। आणि म्हणून विधानार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम येतो। दुसरा वाक्य प्रकार आहे प्रश्नार्थी वाक्य। आता प्रश्नार्थी ह्या शब्दावरूनच आपल्या लक्षात येतं की त्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असावा, आणि ज्या वाक्यामध्ये कर्त्याने प्रश्न विचारलेला असतो त्या वाक्याला आपण प्रश्नार्थक वाक्य असं म्हणतो। कर्ता प्रश्न विचारतो,
ह्या वाक्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह येते. आता उदाहरणार्थ, तू केव्हा परत येणार आहेस? तुमचे उपकार मी कसे विसरेन? तू बाहेर केव्हा जाणार आहेस? इथं प्रश्न विचारला जातो आणि वाक्याच्या शेवटी मग प्रश्नचिन्ह येतं. अशा प्रकारच्या वाक्यांची रचना ही प्रश्नार्थक सर्वनामाने म्हणजे त्याच्यात सर्वनाम वापरलं जातं. उदाहरणार्थ कधी, कुठे, का, केव्हा, कसे अशी जी प्रश्नार्थक सर्वनामं आहेत त्या सर्वनामांचा समावेश हा प्रश्नार्थी वाक्य जे असतं त्याच्यामध्ये केला जातो. तिसरा प्रकार आहे उद्गारती वाक्य. ज्या वाक्यात कर्त्याने आपल्या मनातल्या निर्माण होणारे जे भाव आहेत, निर्माण होणाऱ्या ज्या भावना आहेत त्या भावनांचा उद्गार काढलेला असतो. कर्त्याच्या मनामध्ये जे काही चाललेलं असतं त्याचे उद्गार जेव्हा निघतात आणि ते वाक्य तयार होतं त्याला आपण उद्गारती वाक्य असं म्हणतो. त्या वाक्याला पण उद्गार चिन्ह जे शेवटी आहे ते उद्गार चिन्ह दिलं जातं. ह्याची जी रचना आहे त्यामध्ये एखादे केवल प्रयोगी अव्यय जे आहे ते अव्यय वापरलं जातं. म्हणजे अबब, बापरे, शी अशी जी काही केवल प्रयोगी अव्यय आहेत ती अव्यय त्याच्यामध्ये वापरली जातात आणि ते वाक्य पूर्ण होतं. आता ह्याच्यामध्ये जे वाक्य येतं ते अबब केवढा मोठा साप, शी काय आहे तुझे अक्षर, आणि मग शेवटी उद्गार चिन्ह येतं. ह्याच्यावरून आपल्याला ते उद्गार आहेत, कुणाच्या तरी तोंडून निघालेले आहेत आणि ते उद्गारार्थी. अशा पद्धतीने म्हणजे आशयावरून आणि भावार्थावरून जे प्रकार पडतात त्याच्यामध्ये पहिला विधानार्थी, ज्याच्यामध्ये विधान केलेलं असतं, माहिती सांगितलेली असते, पूर्णविराम असतो. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य, ज्याच्यामध्ये प्रश्न आणि केव्हा, कसे, काय अशा प्रकारची प्रश्नार्थक सर्वनामे वापरलेली असतात आणि प्रश्नचिन्ह असतं. उद्गारार्थीमध्ये उद्गार चिन्ह असतं आणि जी केवल प्रयोगी अव्यय जे आहेत ते अव्यय त्याच्यामध्ये वापरलेली असतात. असे हे 3 प्रकार. दुसरा वाक्याचा प्रकार आहे ते क्रियापदाच्या रूपावरून पडणारे वाक्य. त्याचे 4 प्रकार पडतात. त्यातलं पहिलं आहे स्वार्थी वाक्य, दुसरं आहे आज्ञार्थी, तिसरं आहे विध्यर्थी आणि चौथं आहे संकेतार्थी. त्यातलं पहिलं जे आहे ते स्वार्थी वाक्य हे आपण पहिल्यांदा बघूया. आता स्वार्थी वाक्य म्हणजे काय, तर जे वाक्य वाचल्यानंतर आपल्याला काळाचा बोध होतो. ते वाक्यात घडलेली घटना कधी घडली हे जेव्हा आपल्याला समजतं, काळ समजतो त्याच्यातला, तेव्हा ते वाक्य काय असतं तर स्वार्थी वाक्य असतं. उदाहरणार्थ, मी चहा पितो, मी चहा पिते, मी चहा पिला, मी चहा पिणार आहे, मुले शाळेत गेली, मुले शाळेत जातात, मुले शाळेत जातील. ह्याच्यावरून आपल्याला तो काळ जो आहे, कोणत्या काळात ती घटना घडते ते आपल्याला समजतं. त्या वाक्याला आपण स्वार्थी वाक्य असं म्हणतो. त्यातला पुढचा प्रकार, दुसरा प्रकार आहे आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी म्हणजेच आज्ञा. एखाद्याला लहान असो मोठं असो आपण त्याला कुणाला तरी आज्ञा करतो. तर ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून एखादी आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना आणि सूचना यांचा बोध होतो. बघा पुन्हा सांगते की ज्या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना आणि सूचना यांचा बोध होतो त्या वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. मग उदाहरणार्थ, ती खिडकी बंद कर किंवा तो दरवाजा बंद कर असं आपण आज्ञा देतो तेव्हा ते आज्ञार्थी वाक्य होतं. देव तुझे भले करो, तुम्ही नक्की यशस्वी व्हाल हा आशीर्वाद आहे. पुढे कृपया शांत बसा किंवा कृपया मला तुझे ते पुस्तक देशील का किंवा दे ही विनंती आहे. पुढे देवा मला पास कर, देवा मला सद्बुद्धी दे ही देवाकडे केलेली प्रार्थना आहे. प्राणी मात्रांवर दया करा, विद्यार्थ्यांनो तुम्ही खूप मेहनत करा हा उपदेश आहे. इथे पादत्राणे ठेवू नये ही सूचना आहे. तर अशा पद्धतीने आज्ञा, आशीर्वाद, विनंती, प्रार्थना, उपदेश आणि सूचना ज्या वाक्यांमध्ये केल्या जातात ते वाक्य आज्ञार्थी वाक्य असतं. तिसरा प्रकार आहे विध्यर्थी वाक्य. विधी म्हणजे तर्क किंवा विधी म्हणजे कर्तव्य. त्यामुळेच
या वाक्य प्रकाराला इच्छार्थक वाक्य असेही म्हणतात. या वाक्याच्या क्रियापदावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होतो आपल्याला. आणि ज्या वाक्यातून या सगळ्यांचा बोध होतो ते वाक्य म्हणजे विद्यार्थी वाक्य. जे आई वडिलांची सेवा करावी हे आपलं कर्तव्य आहे, ते त्याच्यातून त्या वाक्यातून सांगितलेलं आहे. हे विद्यार्थी वाक्य आहे. तू पास होशील असे मला वाटते, शक्यता आहे, परीक्षा दिलेली आहे, परीक्षेनंतर तू पास होशील असे मला वाटते, ही शक्यता वर्तवलेली आहे. ते काम फक्त तूच करू शकतोस. त्या एका व्यक्तीची योग्यता सांगितलेली आहे, त्याच्याशिवाय दुसरं कुणी करणार नाही, म्हणजे तूच करू शकतोस. तू माझ्या सोबत यायला हवेस असे मला वाटते, इथे इच्छा व्यक्त केलेली आहे. प्रामुख्याने विद्यार्थी वाक्यामध्ये क्रियापदाला व, वी, वे या प्रकारचे प्रत्यय लागतात. म्हणजे करावी, करावे, द्यावे ह्या पद्धतीचे जे प्रत्यय असतात ते प्रत्यय त्याच्यामध्ये लागलेले असतात. आणि यातला चौथा प्रकार आहे तो म्हणजे संकेतार्थी वाक्य. संकेत खून काहीतरी असते, म्हणजे जेव्हा एखाद्या वाक्यात एक गोष्ट जी आहे ती गोष्ट घडली तर त्यानंतर दुसरी गोष्ट घडेल, म्हणजे अमुक झालं तर तमुक होईल असं आपण म्हणतो. त्या पद्धतीने एकावर दुसरं अवलंबून असणं असं जेव्हा वाक्य असतं त्यावेळी त्याला आपण संकेतार्थी वाक्य असं म्हणतो. म्हणजे पाऊस पडला तर वातावरणात गारवा निर्माण होईल, पाऊस पडला तर पीक चांगले येईल, जर चांगला अभ्यास केला तर चांगले गुण मिळतील. अशा पद्धतीने जी वाक्य तयार झालेली असतात त्या वाक्यांना आपण संकेतार्थी वाक्य म्हणतो. संकेतार्थी वाक्यामध्ये प्रामुख्याने जर, तर, म्हणजे, की अशा शब्द जे आहेत ते शब्द जोडलेले असतात, त्याला आपण संकेतार्थी म्हणतो. म्हणजे मी पास झालो की पेढे वाटी, हे कीने जोडले वाक्य आहे, हे संकेतार्थी. आणि म्हणूनच क्रियापदाच्या रूपावरून ज्यावेळी आपण वाक्यांचे प्रकार बघतो त्यावेळी त्याचे 4 प्रकार. एक स्वार्थी, ज्याच्यामध्ये आपल्याला काळ समजतो. दुसरं आज्ञार्थी, ज्याच्यामध्ये आपल्याला आज्ञा, आशीर्वाद, विनंती, उपदेश, प्रार्थना, सूचना कळतात. विद्यार्थी, ज्याच्यामध्ये आपल्याला कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा समजतात. आणि संकेतार्थी, म्हणजे अमुक घडलं तर त्याच्यानंतर तमुक होईल असं आपण जे म्हणतो त्यामध्ये आपल्याला संकेतार्थी वाक्य जर, तर, म्हणजे, की अशा जे शब्द आहेत ते शब्द येतात. यानंतर आपल्याला बघायचं आहे वाक्य रूपांतर. यालाच आपण वाक्य परिवर्तन असेही म्हणतो. जेव्हा बोलणारी व्यक्ती किंवा लेखक यांनी एकच स्वरूपाची जर वाक्य वापरली तर ती कंटाळवाणी होतात, रटाळ होतात. आणि म्हणून आपल्या बोलण्यात, लिहिण्यात तो भाषेचा डौल किंवा भाषेचे सौंदर्य व्यक्त झाले तर ती भाषा अधिक खुलते, भाषेचं सौंदर्य वाढतं आणि त्या भाषेचा परिणाम समोरच्या व्यक्तीवर अधिक काळ टिकून राहतो. आणि म्हणूनच वाक्य रूपांतर शिकणे हे सर्वात महत्त्वाचे आहे. तर वाक्य रूपांतर म्हणजे काय? वाक्य रचनेत करावा लागणारा बदल म्हणजे वाक्य रूपांतर. आपल्याला वाक्याच्या रचनेत बदल करायचा आहे तर तो बदल म्हणजे वाक्य रूपांतर. पण हा बदल करत असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाक्याच्या रचनेत बदल करावा, पण वाक्याच्या अर्थामध्ये त्या वाक्याचा जो अर्थ आहे तो अर्थ बदलता कामा नये. आणि म्हणून वाक्य रूपांतराची व्याख्या करताना ती पुढील प्रमाणे केली जाते. वाक्यार्थाला बाधा न आणता, जे वाक्याच्या अर्थाला बाधा न आणता वाक्याच्या रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर. आता मग आपल्याला ते कोणकोणत्या पद्धतीने वाक्याचं रूपांतर करता येतं ते बघायचं आहे. आता आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे प्रश्नार्थक वाक्यांचं विधानार्थी वाक्य जे आहे यांची परस्पर रूपांतर कसं केलं जातं. म्हणजे प्रश्नार्थकचं विधानार्थी आणि विधानार्थीचं प्रश्नार्थी असं करताना आपल्याला ते कोणत्या पद्धतीने बघता येतं. तर त्यांनी सांगितलेलं आहे की शेक्सपियरची नाटके कोणाला आवडत नाहीत. आता वाक्य जे शेक्सपियर या लेखकानं लिहिलेली नाटकं जी आहेत ती नाटकं कोणाला आवडत नाहीत. आपण त्याची विधानार्थी करताना कसं करू, तर शेक्सपियरची नाटके प्रत्येकाला किंवा सर्वांनाच आवडतात, जे ते विधान झालं. किंवा मुलांच्या अभ्यासाची काळजी नको का, हा प्रश्न आहे, प्रश्नचिन्ह आहे. मग त्याचा आता विधानार्थी करायचं आहे तर मुलांच्या अभ्यासाची काळजी घ्यायलाच हवी.
अशा पद्धतीने आपण त्याचं विधानार्थी करू. आता विधानार्थी वाक्य जर असेल, हापूस आंबा सर्वांनाच आवडतो, हे विधानार्थी वाक्य झालं. आता आपल्याला त्याचं प्रश्नार्थ करायचं असेल तर हापूस आंबा कोणाला आवडत नाही. आता ही तिन्ही वाक्य आपण बघितलीत. प्रश्नार्थकचं विधानार्थी झालं, विधानार्थीचं प्रश्नार्थक झालं, पण आशय मात्र त्याच्यातला कुठलाही बदलला गेला नाही. आशय जसा आहे तसाच तो तिथे राहिला. पण काही वेळा उत्तराच्या अपेक्षेने प्रश्न विचारले जातात आणि मग त्या प्रश्नांमध्येच म्हणजे ते उत्तर दडलेलं असतं. अशा वेळी त्या प्रश्नार्थक वाक्याचं विधानार्थी वाक्य करताना काही नियम आपल्याला लक्षात घ्यावे लागतात. उदाहरणार्थ म्हणजे हापूस आंबा म्हणजे कुणाला सर्वांनाच आवडतो हे वाक्य आहे, तर ह्याच्यातच हे आहे उत्तर आहे त्याचं. आपल्याला ह्याचं आता काय करायचं आहे तर प्रश्नार्थक करायचं आहे. तर ते प्रश्नार्थ करतानातला काहीतरी नियम आहे. तर त्याचा नियम पहिला आहे की प्रश्न होकारार्थी असेल, जे हापूस आंबा सर्वांनाच आवडतो. प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य करताना ते नकारार्थी करावे. लक्षात आलं की प्रश्न होकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी करावे. आता उदाहरणार्थ, आम्ही तुमचे उपकार कसे विसरू, जे होकारार्थी आहे, प्रश्नचिन्ह आहे. आता आपल्याला नकारार्थी करायचं आहे, तर आम्ही तुमचे उपकार मुळीच विसरणार नाही, हे त्याचं उत्तर होईल. आता दुसरं, प्रश्न नकारार्थी असेल तर विधानार्थी वाक्य होकारार्थी करावं लागतं. म्हणजे अपमान केल्यास कोणाला राग येत नाही, असं जर वाक्य नकारार्थी असेल तर त्याचं विधानार्थी करताना अपमान केल्यास प्रत्येकालाच राग येतो, अशा पद्धतीने त्याचं विधानार्थी वाक्य होईल. पुढचं आहे उद्गारार्थी आणि विधानार्थी यांचं परस्पर रूपांतर. याच्यामध्ये विधानार्थीचे उद्गारार्थीचे विधानार्थी करताना वाक्यातील किती, काय, कोण हे उद्गारार्थी शब्द केवळ प्रयोगी अव्यय काढून टाकायचे असतात. म्हणजे जेव्हा आपण त्याच्यामध्ये किती, काय असं जे असेल ते काढून टाकायचं, पण वाक्यातील भाव मात्र कायम ठेवायचा. पुढील प्रमाणे नवीन शब्द जे आहेत ते शब्द घ्यायचे. उदाहरणार्थ, सुंदरसाठी अत्यंत, उंची खोलीसाठी खूप, गर्दीसाठी अतोनात, वेगासाठी फार. एखाद्या वेळी मी पक्षी झालो तर असं असेल तर मला पक्षी होण्याची फार इच्छा आहे, अशी शब्दरचना ह्याच्यामध्ये करावी लागते. आता उदाहरणार्थ, किती सुंदर चित्र हे उद्गार आहेत, तेव्हा त्याचे विधानार्थी करताना हे चित्र अत्यंत सुंदर आहे असं विधानार्थी होईल. मी पक्षी झालो तर, मी मुख्यमंत्री झालो तर मला मुख्यमंत्री होण्याची फार इच्छा आहे, मला पक्षी होण्याची फार इच्छा आहे, असं त्याचं विधानार्थी होईल. बापरे, केवढी उंच आहे ही इमारत, तर त्याचे विधानार्थी करताना ही इमारत खूपच उंच आहे, अशा पद्धतीने ती विधानार्थी होईल. तर उद्गारार्थीचं विधानार्थी झालं. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे आज्ञार्थी व विधानार्थी यांचं वाक्य रूपांतर, परस्पर वाक्य रूपांतर. त्याच्यामध्ये आज्ञार्थीमध्ये आज्ञा असते आणि विधानार्थीमध्ये विधान केलेलं असतं, माहिती सांगितलेली असते. त्यामुळे त्यातला पहिल्यांदा आपण भावार्थ समजून घ्यायचा आणि त्याच्यानुसार आपण ते वाक्य बदल जो आहे, रूपांतर जे आहे ते रूपांतर करायचं. उदाहरणार्थ, गुरुजनांचा आदर करावा ही आज्ञा आहे आणि मग गुरुजनांचा आदर केलाच पाहिजे हे विधान आहे. त्यामुळे आज्ञार्थीचं विधानार्थी रूपांतर आपण त्या पद्धतीने करायचं. वाहतुकीचे नियम पाळा, तर विधानार्थी करताना वाहतुकीचे नियम पाळावे हे असं सांगितलं तर ते विधानार्थी होईल. त्यानंतर पुढचा भाग आहे होकारार्थी आणि नकारार्थी. मुळात जे वाक्य होकारार्थी असेल त्याचं नकारार्थी करणं आणि नकारार्थीचं होकारार्थी करणं अतिशय सोपं आहे. जे ते करताना तू येथे थांब हे होकारार्थी झालं तर त्याचं नकारार्थी तू पुढे जाऊ नकोस असं होईल. किंवा धूम्रपान टाळावे असं होकारार्थी असेल तर धूम्रपान करू नये, आशय बदलता कामा नये. जे वाक्याचं मूळ अर्थ कायम ठेवून वाक्य रूपांतर करावे, यासाठी मग विरुद्ध म्हणजे लहान, वाईट किंवा चांगला जे हे शब्द जे आहेत ते शब्द तिथं वापरणं गरजेचं आहे. जे जा असं असेल तर थांब म्हणणं,
फेटाळणे असेल तर मान्य करणे, असे जे शब्द आहेत ते शब्द तिथं वापरले तर त्याचा अर्थ बदलत नाही. पण काही वेळेला होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य जी आहेत त्यांमध्ये थोडीशी गडबड होते आणि ती मी आता इथं शेवटच्या अगदी टप्प्यावर सांगते. म्हणजे पुढील उदाहरण आपण बघूया की तो घरी येणार, असं एक वाक्य आहे. दुसरं वाक्य आहे उद्या मुख्यमंत्री पुण्यात आहेत, हे दुसरं वाक्य. आता तो उद्या घरी येणार ह्याचं नकारार्थी करताना आपण कसं करू, तर तो घरी येणार नाही असे नाही. म्हणजे तो उद्या घरी येणार, आपण नकारार्थी करताना कसं करू, तो उद्या घरी येणार नाही असे नाही. दुसरं वाक्य होतं उद्या मुख्यमंत्री पुण्यात आहेत, त्याचा आपण नकारार्थी करताना उद्या मुख्यमंत्री पुण्यात नाहीत असे नाही, असं वाक्य तिथं केलं जातं. आता ह्या वाक्यांचं वैशिष्ट्य काय आहे, तर नकारार्थी करताना त्यामध्ये 2 वेळा नकार येतो. जे तो घरी येणार नाही हे पहिलं नाही, असे नाही, जे 2 वेळा नकार आला. उद्या मुख्यमंत्री पुण्यात नाहीत असे नाही, नाहीत आणि नाही असं 2 वेळा नकार आला. आणि मग जेव्हा नकारार्थी रूपांतर मध्ये 2 वेळा नकार येतो, नकार दर्शविला जातो, अशा वेळी तो 2दा नकार म्हणजे होकार समजावा. पण ते वाक्य मात्र नकारार्थीच असतं. जे 2 वेळा नकार आला तरी तो होकारच असतो, अर्थ त्याचा बदलत नाही. म्हणजे तो उद्या घरी येणार आणि तो उद्या घरी येणार नाही असे नाही, हे होकारार्थी आणि नकारार्थी यातला आशय बदलला नाही. जे 2 वेळा नकार आला तर तो होकारच समजावा, पण वाक्य मात्र ते नकारार्थी समजावे. अशा पद्धतीने आपल्याला आशयावरून आणि क्रियापदाच्या रूपावरून जे वाक्याचे प्रकार पडतात ते प्रकार आणि वाक्य त्यानंतर त्या वाक्यांची रूपांतरण जे आहे ती इथे आपण आज अभ्यासली. तुम्हीही वेगवेगळ्या उदाहरणांच्या सहाय्याने त्यांचे वाक्य रूपांतर कराल अशी अपेक्षा करते आणि थांबते. धन्यवाद.